नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आज पंतप्रधान मोदी हे प्रयागराज इथे आहेत महाकुंभ करता. तिकडे आज ते स्नानी करणार आहेत. आजचा विषय मित्रांनो आपला हा पंतप्रधान मोदी हेच आहेत. याचं कारण तुम्ही बघा, मोदी हे इतके टायमिंग साधण्यामध्ये ते इतके एक्सपर्ट आहेत ना, की आज दिल्लीमध्ये निवडणूक आहे आणि आजच ते कुंभमध्ये स्नान करायला गेलेले आहेत, महाकुंभमध्ये. त्याच्यामुळे आज दिवसभर पूर्ण मीडियामध्ये दोन गोष्टींची मोठी चर्चा होईल. एक तर मोदींचं प्रयागराजला जाणं, आणि प्रयागराजला जेव्हा मोदी असतील तेव्हाच दिल्लीतली जी जनता आहे ती इकडे मतदान करणार, आणि दिवसभर त्यांच्या डोळ्यासमोर मोदी असणार, कारण दिवसभर ह्याचं कव्हरेज होणार सगळ्या मीडियावरती. म्हणजे इतकी स्मार्ट मूव्ह मोदींनी केलेली आहे ना, की अखिलेश यादव अक्षरशः त्यांनी काय म्हणतो की त्याचा तीळपापड झालेला आहे, की त्यांनी म्हटलेलं की हे ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशीच ते तिकडे जाऊन कशाला स्नान करतायत. पण हा असतो खरा राजनेता, ज्याला टायमिंग कसं साधायचं हे बरोबर माहिती असतं. असो मित्रांनो, आज आपला विषय हा अजून वेगळा आहे की द्रौपदी मुर्मू जे आपल्या माननीय राष्ट्रपती जी आहेत, त्यांनी जे भाषण केलं लोकसभेमध्ये, आणि ते भाषण करत असताना त्यांनी विविध मुद्दे जे आहेत ते सरकार काय काम करत आहे आणि ते तसेच मांडायचे असतात. राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील, हे नेहमी जेव्हा एखादं अधिवेशन सुरू होतं तेव्हा ते आपले विचार मांडत असतात आणि ते विचार बऱ्याचदा सरकारच्या बाजूचे असतात, हे नॅचरली आहे. पण ते भाषण झाल्यानंतर काहीही कारण नसताना गांधी कुटुंबियांनी मोदींची कळ काढली. काय बोलल्या सोनिया गांधीजी त्याच्यावरती, की शी, म्हणजे त्यांना विचारलं की कसं झालं भाषण त्यांचं, तर म्हणजे शी इज अ पुअर लेडी, म्हणजे मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. आणि राष्ट्रपती त्यांना तुम्ही पुअर लेडी म्हणताय, त्याच्यावरती आपण काय बोलणार. सोनिया गांधी या वरिष्ठ नेत्या आहेत, त्यांना हे कळायला हवं होतं. त्याच्यानंतर राहुल गांधींना विचारलं, ते म्हणाले बोरिंग होतं भाषण. राष्ट्रपतीविषयी बोलतायत तुम्ही, स्वतः लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद आहे तुमच्याकडे राहुलजी, आणि राष्ट्रपतीविषयी बोलताना तुम्ही थोडंसं भान राखायला नको का. आणि नेमके हे मुद्दे कुठेतरी मोदींना, हे ज्याला आपण म्हणतो ना की मुद्दामून ही गांधी फॅमिलीने जी कळ काढलेली, त्याचे मोदींनी काल लोकसभेमध्ये जे भाषण झालेलं, त्याला आभार प्रदर्शनाचं जे भाषण मोदींनी काल केलं, त्याच्यामध्ये त्यांनी पुरेपूर ह्या गांधी फॅमिलीचे उपटे काढलेले आहेत. अगदी पार त्यांनी धुवून टाकलेलं आहे. तुम्ही ऐका मुद्दाम ते भाषण. त्याच्यातले 3 मुद्दे मात्र मित्रांनो मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. राहुल गांधी आपल्या भाषणात काय म्हणाले, ते नेहमीच एक राग गात असतात की जनगणना, जातीगत जनगणना, जातीगत जनगणना. अरे तुम्ही किती राज्यामध्ये तुमच्या इथे जातीगत जनगणना केली आहे, आणि जिथे तुम्ही केली आहे ज्या राज्यामध्ये, तिकडे तुमचं सरकार आहे, तिकडे तुम्ही जाहीर करत नाही आहात. बरं, जातीगत जनगणना ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी, अशा आशयाचं काहीतरी ते म्हणतात. म्हणजे तुमचं जितके पर्सेंट एखादा समाज असेल, एखादी जात असेल, तितका पर्सेंट त्यांना भागीदारी मिळाली पाहिजे सत्तेमध्ये. पण तुम्ही दिली आहे का तशी भागीदारी? तुमच्या राज्यामध्ये जिकडे तुमची सत्ता आहे तिकडे तुम्ही ओबीसी समाज असेल, दलित समाज असेल, तो जितका संख्येमध्ये आहे तेवढी त्यांची भागीदारी तुम्ही दिली आहेत का? म्हणजे तुम्हाला काही द्यायचं नाही, दिव्याखाली अंधार आहे, पण तुम्हाला नुसतं बोलायचं की जातीगत जनगणना करेंगे. म्हणजे त्यांना असं वाटतं की जातीगत जनगणना झाली की सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत. ते बिलकुल सुटणार नाही. असो, हा एक मुद्दा ज्याच्यावरनं मोदींनी एक चांगलं तर्क मांडला. ते म्हणाले, त्यांनी नाव घेतलं नाही गांधी फॅमिलीचं, पण इशारा त्यांच्या दिशेने होता. ते म्हणाले की सगळ्या लोकसभेला उद्देशून ते असं म्हणाले मोदीजी की एकाच
SC आणि ST फॅमिलीमधले 3 कुटुंब सदस्य खासदार आहेत असं तुम्ही कधी पाहिलं आहेत का? आणि हा इशारा कोणाच्यातर्फे होता? तर सोनिया गांधी ह्या राज्यसभेमध्ये खासदार आहेत, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघंही लोकसभेमध्ये खासदार आहेत. आता वायनाडची जागा रिकामी झाली, तुम्ही का तिकडे एखाद्या दलिताला किंवा एखाद्या SC ST OBC वाल्या उमेदवाराला उभं नाहीत केलं? का तुम्ही आपल्याच बहिणीला तिकडे उभं केलं? म्हणजे जेव्हा आपली पाळी येते ना, तेव्हा SC ST किंवा जातीगत जनगणना हे राहुल गांधी आणि काँग्रेसवाले विसरून जातात, पण दुसऱ्यांकडे मात्र बोट दाखवायचं. अर्थात हा जो चिमटा काढला मोदींनी, तो नुसता गांधी फॅमिलीला नव्हता, तर तो यादव फॅमिलीला पण होता. कारण अखिलेश यादव, त्यांच्या मिसेस सौभाग्यवती डिंपल यादव, त्यांच्यानंतर त्यांचे काका, असे 3-4 मंडळी त्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आहेत. म्हणजे आपल्या कुटुंबांना सगळी पदं द्यायची, आपल्याच कुटुंबांना खासदारकी आमदारकी द्यायची, आणि बोलताना मात्र तोंडाला लावायला SC ST आणि दलित ह्यांचं नुसतं तोंडाला लावण्यापुरती नाव घ्यायचं, पण त्यांना द्यायचं काय नाही. ही काँग्रेसची जी नीती आहे ना, ती मित्रांनो पूर्वापार चालत आलेली आहे, आणि आज मोदींनी त्याच्यावरनं त्यांना बरोबर चंपी केलेली आहे त्यांची. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट मोदींनी असा काढला, आज तर ते राजीव गांधींवरती तर जबरदस्त त्यांनी प्रतिवार केलेले आहेत. ते म्हणाले की हा जो पंतप्रधान होता, परत त्यांनी नाव घेतलं नाही, पण त्यांनी म्हटलं की हा पंतप्रधान होता त्याला खूप सोस होता की मी मिस्टर क्लीन कसा आहे, आणि मग मीडियामधनं त्याचा गवगवा कसा व्हायचा. त्यांनी पुढे सांगितलं मोदींनी की हे जे मिस्टर क्लीन जे पंतप्रधान होते, हे त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं त्यावेळी राजीव गांधींनी की 1 रुपया जेव्हा दिल्लीतनं निघतो विकासाकरता, तेव्हा त्यातले 85 पैसे मधनं गायब होतात, आणि 15 पैसेच फक्त त्या कामाकरता पोचतात, असं विधान खूप गाजलेलं त्यावेळी राजीव गांधीचं. आणि ह्यावरती मोदींनी अशी टिप्पणी केली की हे जे 85 पैसे होते त्याची हातचलाकी काय झाली, कुठे गेले हे पैसे, कुठे गेले? हेही त्यांनी सांगितलं की 21व्या शतकाची फार पिपाणी वाजवायचे राजीव गांधी, पण त्यावेळी 21व्या शतकामध्ये जायला जे आवश्यक बदल हवेत आपल्या विकासामध्ये किंवा सरकारमध्ये, त्याच्या बाबतीमध्ये मात्र राजीव गांधी हे शून्य होते. आणि मग त्यांनी RK लक्ष्मण यांच्या त्यांनी एक व्यंगचित्र काढलेलं, त्याचाही त्यांनी उल्लेख केला पंतप्रधानांनी. तिथेही त्यांनी हा जो हल्ला आहे तो गांधी फॅमिलीवरती केला. आणि बरोबर आहे मित्रांनो, कारण प्रश्न असा आहे की 60 ते 65 वर्ष काँग्रेसने या देशावरती राज्य केलं, पण जे बेसिक प्रश्न आहेत, अगदी टॉयलेटपासनं ते गॅस सिलेंडरपर्यंत, ह्याच्यावरती काँग्रेसने कधीच लक्ष दिलं नाही. ते मोदींना येऊन सोडवावे लागले. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यांनी काढला की विदेश नीती. कारण राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये चीनची एवढी भलामण केलेली की असं वाटावं की हा विरोधी पक्षनेता, हा आपल्या देशाचा नेता आहे की हा चीनचा नेता आहे, की चीननी अमुक केलं, चीननी तमुक केलं, चीन आपल्या पुढे. अरे काय बोलताय तुम्ही राहुलजी, काय बोलताय? ह्याचं भान ठेवा की तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, या भारत देशाचे आहात. तुम्ही चीनची एवढी तारीफ करताय की आम्ही मागे आहोत, चीन कितीतरी आपल्या पुढे. अरे हे काय आहे? म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला ज्या विषयामधलं कळत नाही त्याच्याविषयी बोलताना किमान एवढं तरी भान राखा तुम्ही राहुलजी, की तुम्ही तुमच्या देशाविषयी अशी भावना लोकांच्या मनात येऊ नये की अरे माझा देश तर चीनपेक्षा कितीतरी मागे आहे. पण परिस्थिती तशी आहे का? तर बिलकुल नाही आहे. सगळ्या अंगाने आज आपला जो देश आहे तो प्रगती करतो, आणि ते सगळं मोदीजींनी आज बोलून दाखवलं. त्यांनी दाखवलं की कुठे कुठे आपण पुढे जात आहोत, कसा आपला विकास होतो आहे, मेक इन इंडिया कशा रीतीने काम करते आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे 3 पॉईंट्स घेऊन मोदी यांनी गांधी फॅमिलीची बरोबर चंपी केलेली आहे मित्रांनो. भाषण ऐका तुम्ही मुद्दामून जाऊन, जर यूट्यूबवरती असेलच. ह्याच्यातला मतितार्थ असा आहे की उगीचच गांधी फॅमिली असेल, यादव फॅमिली असेल, यांनी राजकीय विरोध चक्की करावा मोदींना, पण उगाचच त्यांना छेडायला जाऊ नये. जर तुम्ही छेडायला गेलात तर मोदी तुमची पिसं काढल्याशिवाय राहणार नाहीत. हे या घटनेनी आणि मोदींच्या या कालच्या भाषणांनी दाखवून दिलेलं आहे. मला वाटते ह्याच्यातनं बोध घेऊन जी त्यांची विरोधक मंडळी आहेत, विशेषतः गांधी
कुटुंबीय आणि काँग्रेस यांनी आपण काय बोलतो आहेत हेच आपल्यावरती उलटू शकते का ह्याचा विचार करूनच मोदीच्या विरोधात काही कळ काढावी, अन्यथा मोदी त्यांना सोडणार नाहीत, आधीही सोडलं नाहीत आणि पुढेही सोडणार नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवावं. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.